जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, कसे आहात? आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय म्हणजे पंढरपूर वारीची अद्भुत गोष्ट, वारकऱ्यांचा महासागर. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. भारतामधील हजारो यात्रा आहेत, पण एक यात्रा अशी आहे जेथे शरीर नाही तर आत्मा चालतो. ती यात्रा आहे पंढरपूरची वारी. पंढरपूर वारी ही केवळ एक परंपरा नाही, तर ही एक श्रद्धा आहे, विश्वास आहे आणि नातं आहे भक्त आणि विठोबामधलं. वारी म्हणजे लाखो पायांचं एकत्र चालणं, जिथे प्रत्येक पाऊल म्हणतं विठ्ठल विठ्ठल. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या या वारीच्या आधारस्तंभ. संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून तर संत तुकारामांची पालखी देहू गावातून निघते. शेकडो किलोमीटरचा प्रवास, अगदी पंढरपूरपर्यंत. वारी म्हणजे 25 दिवसांची भक्तीची चाल. सूर्याची झळ, पावसाची सर, धुळीची वादळं. पण चेहऱ्यावर फक्त हसू, कारण चालणं विठोबासाठी असतं. लहान मुलं, वृद्ध, महिला, अपंग सगळे चालतात, कारण त्या चालीत आहे एक आस, विठोबाच्या चरणी पोहोचण्याची. वारीत कुणी उपाशी राहत नाही. येथे कोणीही लहान थोर नाही, श्रीमंत गरीब नाही, जाती जातीमध्ये भेद नाही, दिंडीत कुणी परक वाटत नाही. इथे सगळे माऊली असतात, सर्वजण सारखे असतात. या पायी प्रवासात वाटेत येणाऱ्या गावातील लोक वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतात. कोणी अन्नदान, कोण पाणीची सोय, कोण वैद्यकीय मदत. आता तर या आधुनिक युगात लोक मोबाईल चार्जिंग करून देतात. सर्वजण निस्वार्थ भावनेने कार्य करतात. वारीमध्ये कुठे गोंधळ नाही, फक्त भजन, कीर्तन, अभंग आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम असा भक्तिपूर्ण घोष. वारीचा अंतिम टप्पा पंढरपूर. विठोबा रुक्मिणीचं मंदिर आणि लाखो वारकऱ्यांचा महासागर. आषाढी एकादशीच्या पहाटे काकडा आरतीमध्ये रडणारे डोळे, विठोबाचं दर्शन आणि शांत झालेली अंतःकरणं. वारी संपते, पण तिचा अनुभव आयुष्यभरासाठी मनात साठतो. वारी आपल्याला शिकवते, भक्ती म्हणजे केवळ माळ घालणं नाही. भक्ती म्हणजे परमेश्वरावर निस्सीम प्रेम आणि श्रद्धा. पावलं चालतात पंढरपूरच्या दिशेने, पण आत्मा पोहोचतो विठोबाच्या चरणांशी. जय जय रामकृष्ण हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम. भक्त पुंडलिका याची कथा ऐकण्यासाठी येथे क्लिक करा आणि रुक्मिणी, राधा आणि श्रीकृष्ण प्रेमावरील कथेसाठी खालच्या व्हिडिओवर क्लिक करा.